सध्या सगळीकडे एकाच नावाची हवा आहे, ती म्हणजे थलपती विजय। तमिळनाडूच्या राजकारणात विजयने असा काही धमाका केलाय की मोठमोठ्या पक्षांना घाम फुटलाय। पण हा फक्त एका फिल्म स्टारचा करिश्मा आहे का? तर नाही। या मोठ्या विजयाचा किंग मेकर आहे प्रशांत किशोर। हो, तोच पीके। 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्या अब की बार मोदी सरकार या मोहिमेच्या मागे पीकेच होता। त्यानंतर बंगालमध्ये जेव्हा भाजपला रोखायचं होतं तेव्हा ममता दीदींना साथ देऊन त्यांनी बाजी पटकावली। नितीश कुमार असोत किंवा जगजीवन मोहन रेड्डी, ज्यांच्या डोक्यावर पीकेने हात ठेवला तो थेट सत्तेच्या खुर्चीवर येऊन बसला। आता तोच जादूचा प्रयोग त्यांनी थलपती विजय सोबत तामिळनाडूत करून दाखवलाय। विजयची लोकांच्या घराघरात पोहोचवून जिंकून आणणारा खरा मास्टर माइंड आहे प्रशांत किशोर। लेट्स अंडरस्टँड दिस थिअरी। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट। बघा, तमिळनाडूमध्ये दोनच राजकीय घराणी चालायची, एक स्टॅलिन म्हणजे डीएमके आणि दुसरी जयललितांची म्हणजे एआयएडीएमके। तिथे एका फिल्म स्टारने येऊन आपली सत्ता स्थापन करणं म्हणजे जवळजवळ अशक्य होतं। पण इथेच एंट्री झाली प्रशांत किशोर उर्फ पीके यांची। पीके यांनी आधी स्टॅलिनला जिंकून दिलं होतं, पण सत्तेत आल्यानंतर स्टॅलिनच्या नेत्यांनी बिहारी लोकांचा अपमान केला आणि इथेच त्यांच्यात बिनसलं। आता हा फक्त राजकारणाचा विषय नव्हता, तर तो बिहार विरुद्ध तमिळनाडू असा इरेला पेटलेला विषय होता। ज्या तमिळनाडूमध्ये दशकांपासून डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच पक्षांची मक्तेदारी होती, तिथे तिसरा पर्याय म्हणून विजयला गाठलं आणि आज विजयने 109 जागांवर मुसंडी मारत तमिळनाडूमध्ये #न्यू एराची सुरुवात केली आहे। विजय हा सुपरस्टार आहेच, पण पीके यांनी त्याची प्रतिमा बदलायला सुरुवात केली। सिनेमॅटिक डायलॉग्स ऐवजी रिअल आणि ऑथेंटिक आश्वासनं द्यायला सुरुवात केली, जेणेकरून विजयला एक विश्वासू, साधा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोलणारा अण्णा म्हणजेच आपला एक मोठा भाऊ म्हणून लोकांसमोर आणलं। त्यांनी अशा काही ऑफर्स दिल्या ज्याने मतदार त्यांच्या बाजूने झुकतील, जसं की मुलींच्या लग्नाला 8 ग्राम सोनं, मोफत वीज आणि मासिक पेन्शन यांसारख्या लोकानुयायी घोषणांमुळे पीके यांचंच डोकं होतं। याशिवाय डिजिटल प्रचार, ग्राउंड कॅम्पेन्स आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत विजयला केवळ अभिनेता न ठेवता एक जबाबदार, लोकाभिमुख, ज्याने आपलं स्टारडम सोडून जनतेचा सेवक बनण्याचा निर्णय घेतला आणि बदल घडवण्याची क्षमता असलेला एक नेता म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याची राजकीय एंट्री ही केवळ स्टारडमवर आधारित न राहता नियोजित आणि रणनीतीपूरक उभी केलेली एक ठरवलेली मोहीम आहे। पीके यांना अनेकदा फ्लॉप प्लेयर पण हिट कोच असं म्हटलं गेलंय, कारण बिहारमध्ये त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं नाही। मात्र कोच म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी आणि आता थलपती यांना ज्या प्रकारे यश मिळवून दिलंय, त्यात खेळाडू म्हणून पीकेवर जर प्रश्नचिन्ह असेल तर कोच म्हणून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अजूनही दमदार आहे। बरं, 2025 साली तामिळनाडूत एका भाषणात पीके म्हणाले होते की धोनी इज मोर पॉप्युलर इन तामिळनाडू दॅन प्रशांत किशोर। But make no mistake, next year when I contribute and I help you win, then I will be taking over Dhoni in popularity. Do you agree or not? प्रशांत किशोर यांनी हे विधान करून एका प्रकारे तामिळनाडूच्या राजकारणात आणि जनसामान्यात मोठी खळबळ उडवून दिली होती आणि आज 2026 मध्ये निकाल आपल्या समोर आहे। हा गुलाल उधळत असताना थलपती समोर एक मोठं आव्हान आहे। टीव्हीके पक्षाने 109 जागांसह सर्वात मोठ्या पक्षाचं स्थान तर पटकावलं, पण बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 हा आकडा गाठण्यात त्यांना यश आलेलं नाहीये। आता सत्तेची चावी आघाडीच्या राजकारणात अडकली आहे। महत्त्वाचं म्हणजे विजय यांनी आपली राजकीय विचारधारा स्पष्ट करताना भाजपला आपला वैचारिक शत्रू असं जाहीर केलं होतं। त्यामुळे भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच उरत नाही। आता त्यांना काँग्रेस किंवा डीएमकेच्या आघाडीतून बाहेर पडून शकणाऱ्या इतर लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी तयार करावी लागणार आहे। एकीकडे प्रशांत किशोर यांची अचूक रणनीती तर दुसरीकडे थलपतींचा जनसामान्यामधील प्रभाव यांनी इतिहास तर रचला, पण आता त्रिशंकू
विधानसभेच्या या परिस्थितीत थलपती विजय आपली तत्व न सोडता कशा पद्धतीने सत्ता स्थापन करतात हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. आता हा विषय तर आहे की राजकारण फक्त भाषणांवर चालत नाही, तर तो आता डेटा आणि योग्य रणनीतीवर चालतं, जे वारंवार पीके यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या उमेदवारांनी सिद्ध करून दाखवलंय. तामिळनाडूतील हा विजय केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित न राहता याचे पडसाद आता राष्ट्रीय राजकारणात सुद्धा उमटतायत. जर हे तामिळनाडूचं राजकारण पलटू शकतात, तर बिहारमध्ये काहीही होऊ शकतं. आजच्या व्हिडिओत इतकंच. भेटू पुढील भागात एका नवीन अपडेटसह. धन्यवाद.